श्री स्वामी समर्थ. नारायण नावाचा एक मोठा सरकारी अधिकारी होता. तो मनापासून स्वामी भक्ती करायचा. त्याची पत्नी, आई व मुलगा हे सुद्धा धार्मिक होते, पण त्यांची स्वामींवर श्रद्धा नव्हती. एकदा नारायण स्वामी दर्शन घेऊन परत येत असताना त्याच्या लक्षात येतं की आपण स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल द्यायचीच राहिली. म्हणून तो परत माघारी फिरतो. तर वाटेत त्याला गोराबाई भेटते. गोराबाई म्हणते, ती शाल द्या माझ्याकडे, मी देईन स्वामींना, असे म्हणून ती शाल स्वतःकडेच ठेवून घेते. इकडे अचानक नारायणाला एका सरकारी कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार असते. तर त्याची आई म्हणते, आज जाऊ नको, आज किंक्रांत आहे. तर तो म्हणतो की मी स्वामी सेवेकरी आहे, तर मला कशाची चिंता हवी, असे म्हणून तो बाहेरगावी जायला निघतो. इकडे स्वामी थंडीने कुडकुडत असतात. तेव्हा भुजंग व चोळप्पा हे सेवेकरी स्वामींना गोंगडी देऊ करतात, शेकोटी पेटू का विचारतात. तर स्वामी या गोष्टींना नकार देतात व गोराबाईला नारायणांनी दिलेल्या शाळेबद्दल जाब विचारतात. गोराबाई निमूटपणे शाल आणून देते.